हरिभक्त पर्यंत भास्कर महाराजांच्या हरिभक्त पर्यंत तळेकर महाराज
नाथ भगवान की। आता बसलेले फक्त बसून बसून जय म्हणा, आम्ही अख्खं कीर्तन गुत घेतो फक्त जय म्हणू लागतो। आदिशक्ती मुक्ताबाई की, पवन पुत्र हनुमान की, सद्गुरु श्री श्यामनाथ महाराज की। कीर्तन माझ्याकडून जय तुमच्या। छत्रपती शिवाजी महाराज की। एक एका साय गुरु अवघे धरू सुपंथ, कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता। अवघे धन्य हो आता स्मरविता स्मरण, कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता। तुका म्हणी अवघी जोडी ते आवडी चरणाची, कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता। थोडा गेन वाढवायचा। समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम, जगनणीत पाणी मंडनम मंडनानाम। तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। दया ज्ञान शांती तिथे योगनिष्ठा, मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा। अलौकिक लीला किती आठवावे, अलौकिक लीला किती आठवावे। श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे। अलंकापुरी रम्य सिंहासन संपदा पूजते जे स्फूर्ति प्रदेशम। विजिंद्रादिदेव सदा स्तूयमानम, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम। नमो ज्ञानेश्वरा नमो कोण जाणे कैशा परी पुढे उरी ठेविता। पुस्तक प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु जगतवंदने वारकरी संप्रदायाचे कळस वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण पाचव्या वेदाचे निर्माते सकल संत कंठ भूषित या महाराष्ट्राचा प्राण वारकरी संप्रदायाचे अस्मिता संत तुकाराम महाराजांचा चारचरणाचा सर्वांना आवाहन उद्बोधन आणि प्रबोधन करणारा आजचा अभंग आहे। या अभंगातून संत तुकोबा सर्वांना एकत्रित करून आपल्या योग्यतेसाठी धन्य होण्याचा अनुमान बांधताना ज्याला ज्याला जे जे पाहिजे ते नेमक्या कोणत्या कारणाने मिळेल याचं विवेचन करणारा आजचा हा अभंग आहे। या अभंगातून अवघा हा शब्द 3 वेळेला महाराजांनी वापरला। अवघे धरू सुपंथ, अवघे धन्य हो आता, आणि तुका म्हणे अवघी जोडी। 3 वेळेला अवघा शब्द वापरण्याचं कारण काय? एकट्यानं परमार्थ करणं सोपं असतं, पण यारे यारे लहान यारे यारे थोर याते भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची म्हणून अवघे धरू सुपंथ। एकट्यानं मंदिरात जाणं पांडुरंगाकडे जाणं सोपं आहे, पण सगळ्यांना सोबत घ्यायचं आणि त्या पांडुरंगाकडे जायचं आणि म्हणून अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन 3 संतांनी मला असं वाटतं अवघा या शब्दासाठी आपलं योगदान दिलं। एका साधूचं नाव आहे ज्ञानोबा, दुसऱ्या साधूचं नाव आहे नाथ महाराज आणि तिसऱ्या साधूचं नाव अत्यंत देखणं म्हणजे तुकोबा। अवघे धन्य हो आता
तुका म्हणे अवघी जोडी आणि अवघे धरू सुपंत या तिन्हीसाठी तिन्ही साधू एकत्र आले. अवघे धरू सुपंत या करता अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक हे ज्ञानोबा. अवघे धन्य हो आता या करता नाथ महाराज सगळ्यांना एकत्र बोलवायचं आणि मग पांडुरंगाकडे घेऊन जायचं. अवघे चित्रैलोक्य आनंदाचे हाता आणि चरणी जगन्नाथा चित्त ठेवे हे नाथ महाराज. तुकोबांचं असं म्हणणं आहे अवघाचे संसार झाला ब्रह्मरूप कधी झाला विठ्ठल म्हणजे अवघ्यांनी एकत्र यायचं अवघ्यासाठी धडपडायचं आणि ज्याला ज्याला जे जे पाहिजे ते ते मिळवायचं. या आशयाचा आजचा हा अभंग ज्यांच्या कृपा आशीर्वादानं आणि कृपेनं आपला हा नामसप्ताह सुरू झाला. वैकुंठवासी सद्गुरु श्यामनाथ महाराज अर्थात श्यामनाथ महाराजांच्या 105व्या बरोबर ना या सोहळ्याच्या निमित्तानं आज आपण एकत्र आलो. संजीवन समाधीच्या उत्सवाच्या निमित्तानं दरवर्षी आपण एकत्र येत असतात. मागच्या वर्षी 104 होतो, आता 105 झालं. बऱ्याच जणांना वाटत असं परमादरणीय परमश्रद्धेय श्री गुरु श्यामनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादानं त्याचबरोबर श्री गुरु गोकुळदास महाराजांच्या प्रेरणेनं परमादरणीय परमश्रद्धेय गिरिधर महाराजांच्या कृपा आशीर्वादानं आणि परमादरणीय परमश्रद्धेय रामदास महाराजांच्या कृपा आशीर्वादानं हा नामसप्ताह सुरू आहे. आपल्याला साधूची परंपरा आहे, आपल्याला ऋषीची परंपरा आहे, आपल्याला संतांची परंपरा आहे. मग आम्ही 105 वर्ष झालं सप्ताह करतो. आमचा हा परमार्थ वायाला जातो की काय? पण सज्जन हो समस्त ग्रामस्थ देवळाजीनं ऐकावं आणि पंचकृषीतल्या भाविक भक्तांनी सुद्धा ऐकावं. या धर्माच्या मंडपातली एकही गोष्ट वायाला जात नाही. यादी ऐका. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, नाम सप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी जगात देवायला गेली नाही. ज्याला ज्ञान पाहिजे त्याला अभ्यास करावा, ज्याला चांगलं आरोग्य पाहिजे त्यानं व्यायाम करावा, ज्याला पैसा पाहिजे त्यानं उद्योगधंदा करावा, पण ज्याला समाधान पाहिजे त्यानं डोळे झाकून परमार्थ करावा. ही शिकवण श्यामनाथ महाराजांची आपल्याला आपण आज इथे एकत्र आलो. ज्यांच्या मुख अरविंदातून आपण भागवत कथा ऐकताय, मला वाटतं शिवमहापुराण कथा ऐकताय. परमादरणीय परमश्रद्धेय आमच्या भगिनी अंजलीताई केंद्रे, त्याचबरोबर हरिभक्त पारायण परमादरणीय परमश्रद्धेय सर्वच महाराज मंडळी. एखाद्याचं नाव घेतलं की एखाद्याचं नाव नक्की राहणार. म्हणून एका म्हणता भले तुझे सहजचे निंदिले यापेक्षा सगळ्याच वारकरी वृंदांच्या आणि गायक वादकांच्या चरणी माझा प्रणिपात आहे. कुणीच माझ्यावर नाराज होऊ नये. त्यातली त्यात मला विसरायचा आजार आहे, माझ्या लक्षात राहत नाही. त्यामुळे मी जास्त नावं घेण्याच्या भानगडीत पडत नाही. मला विसरायचा आजार असल्या कारणानं माझ्या बापानं माझं एकच लग्न लावून दिलं. समजा दुसरं लावलं असतं, दुसरीचं नाव विसरलो असतो तर कुणाला बायको म्हणावं ही काळजी माझ्या बापाला. म्हणून तुमच्या सगळ्याचीच नावं लक्षात राहतील असं अजिबात नाही. पण सगळीच आज पहिली चाल म्हणणारे सगळे महाराज मंडळी, पाठीमागचे दोन्ही चोपदार, पलीकडचे विनेकरी बाबा अत्यंत गोड आहे. मला वाटतं तेजस साऊंड सिस्टम अत्यंत गोड आहे. इकडं हरिभक्त परायण संतोष महाराज आमटे आहेत. परमादरणीय परमश्रद्धेय संदीप महाराज, हे बघा विसरायचा परमादरणीय परमश्रद्धेय आदरणीय आमचे सुचित दादा नाईक नवरे, आणि हे अतिशय गोड आहेत. माझ्या याच्या आधी कीर्तनाला बऱ्याचदा साथी लावते. बाकी सर्व महाराज मंडळी महाराज आहेत. इकडचे चोपदार या चोपदारापेक्षा अत्यंत देखणे ह्यांना बाहेर काढावा एवढा गोड चोपदार आज मला मिळालेला आहे. त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धेय हरिभक्त परायण श्री विभीषण महाराज, माझ्या मागच्याही कीर्तनाला महाराजांनी तारीख स्वतः घेतली होती. महाराज स्वतः कीर्तनात बसले होते, त्यांनी कीर्तन ऐकलं होतं आणि विभीषण महाराजांचं माझ्यावर प्रेम आहे. बऱ्याचदा असं होतं की आमच्या नवोदित आणि तरुण कीर्तनकारांवर सर्वांचंच प्रेम जडल असं अजिबात नाही. पण माझं नाव सागर असल्या कारणाने
आणि त्यात मी नातेपुतेच असल्या कारणानं, नातेपुतेच का गोत्यात आणणाऱ्या नात्यांना पोत्यात घालून म्हणत होते आमचे. माझं सगळ्यांवरती प्रेम आहे, तुमची माझ्यावर श्रद्धा आहे. महाराज इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण आमच्या भगिनी शिवलीलाताई पाटील, आमच्या ताईंचे पिताश्री आज कीर्तनाला उपस्थित आहेत. मला आज एक वाक्य आवर्जून बोलावं वाटतं. तरुण पोरांनी आणि तरुण पोरींनी आपल्या आयुष्यात एवढी चांगली कामगिरी करावी की आपल्या बापाला आणि आईला आपलं नाव घेऊन ओळखता आलं पाहिजे. आणि याचं उदाहरण म्हणजे बाबा. बाबांची ओळख ठरते. आज बाबा कीर्तनात आहेत. त्यांचे जसे वडील आहेत तसे माझे सुद्धा ते वडीलच आहेत. आणि बाकी तुम्ही सर्व महाराज मंडळी आहात. हार्मोनियम सुद्धा अत्यंत गोड वाटते आणि ते सुद्धा गोड वाजवत आहेत. संजीवनी वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व हे विद्यार्थी आहेत. बाकी सर्व महाराज मंडळी, विशेष म्हणजे आजच्या कीर्तनाचं ज्यांचं सौजन्य आहे, परम आदरणीय परमश्रद्धेय सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री भारतदादा सातव, त्याचबरोबर परम आदरणीय परमश्रद्धेय सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री सुनील दादा खराडे पाटील, आणि त्याचबरोबर परम आदरणीय परमश्रद्धेय श्रीमान फिरोज भैया शेख, या तिघांचेही माझे मनापासून माझ्यावरती ऋण आहेत. मी त्यांचा आभारी आहे. खरं तर एखादा चांगला कीर्तनकार गावात आणणं यासाठी सुद्धा वाघाचं काळीज असावं लागतं. त्यामुळे मनापासून आभार मानतो. जे शूटिंग करतायत त्या दोघांचे सुद्धा मनापासून आभारच आहे. पण एक फक्त विनंती आहे, दोन्हीपैकी एकच चालू ठेवा. शक्यतो मी मोबाईलवरती शूटिंग करून देत नाही. एकाच कॅमेऱ्यावरती केलं तर बरं होईल. काय असतं, तुम्ही जर लाईव्ह करत असताल तर माझी बायको घरी बसून कीर्तन बघते आणि तिला आवडत नाही, आणि माझं तिच्यावर फार फार प्रेम आहे. हसताय का? आपल्या बायकोवर प्रेम करायला होतात काय लोकात आपलं माझ्या श्री गुरुनं मला एक वाक्य सांगितलं होतं, गुरुदाचा भाग सोडून द्या, पण एक मुद्दा सांगतो. माझे श्री गुरु वैकुंठवासी रमेश महाराज खंडागडे मला म्हणायचे, बाळा, स्वतःच्या बायकोवर जीवापाड प्रेम करणं हे सुद्धा नैष्टिक ब्रह्मचर्य आहे, हे लक्षात राहू द्या. बस एके धरेला चित्ती असं तुम्ही म्हणता ना, तसं एकाशी प्रामाणिक राहणं हा सुद्धा शुद्ध परमार्थ आहे. आणि म्हणून शुद्ध परमार्थ करणारी तुम्ही माणसं आहात. नवल वाटेल श्यामनाथ महाराजांचे उपकार आहेत की नाही असं तुम्हाला